मुंबईला जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचं माझं स्वप्न. लोकसभा निकालानंतर मोदी पहिल्यांदाच महाराष्ट्र भूमीत. लोकसभेच्या निवडणूक निकालानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आलेले आहेत. राजधानी मुंबईतील पूर्व आणि पश्चिम उपनगरांना जोडणाऱ्या महत्त्वाकांक्षी गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्प तिसरा टप्पा अंतर्गत संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून जाणाऱ्या जुळ्या बोगद्याच्या कामाचं भूमिपूजन नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीनं करण्यात आले. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटर येथे हा सोहळा पार पडत असून तब्बल 30,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन मोदींच्या हस्ते झाले. यावेळी पंतप्रधानांनी मुंबईसह महाराष्ट्रावर भरभरून प्रेम असल्याचं म्हटलंय. मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी असून जगाची आर्थिक राजधानी बनवण्याचं माझं स्वप्न असल्याचं मोदींनी म्हटलंय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी पंतप्रधानांचं स्वागत केलं. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस यांच्यानंतर मुख्यमंत्री शिंदेंनी भाषण करत राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या समन्वयाने होत असलेल्या विकास कामांची माहिती दिली. तर राज्य सरकारकडून राबवण्यात येत असलेल्या विविध योजनांची माहिती देण्यात आली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी आवर्जून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा उल्लेख करत महिलांच्या प्रगतीसाठी ही योजना राबवण्यात येत असल्याचं म्हटलंय. यावेळी भाषण करताना नरेंद्र मोदींनी पुढे बोलताना म्हटलेलं आहे की महाराष्ट्राच्या सर्व बंधू भगिनींना माझा नमस्कार म्हणत मोदींनी आपल्या भाषणाची सुरुवात केली. येथील 30,000 कोटींच्या प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन होत आहे. मुंबईला अधिक गतिमान करण्यासाठी या प्रकल्पांचा फायदा होणार आहे. तिसऱ्यांदा लोकांनी आमचं स्वागत केलं आहे. NDA सरकार स्थिरता देऊ शकते हे लोकांना माहिती आहे. तिसऱ्या टर्ममध्ये NDA सरकार 3 पटीने अधिक काम करणार आहे. महाराष्ट्राकडे गौरवशाली इतिहास आहे, शक्तिशाली वर्तमान आणि समृद्ध भविष्याचं स्वप्न. मुंबई देशाची आर्थिक राजधानी आहे, त्या जगाची आर्थिक कॅपिटल बनवण्याचं माझं स्वप्न आहे. साथियों, महाराष्ट्र के पास गौरवशाली इतिहास है. महाराष्ट्र के पास सशक्त वर्तमान है और महाराष्ट्र के पास समृद्ध भविष्य का सपना है. महाराष्ट्र वो राज्य है जिसकी विकसित भारत के निर्माण में बहुत बड़ी भूमिका है. महाराष्ट्र के पास इंडस्ट्री की पावर है. महाराष्ट्र के पास एग्रीकल्चर की पावर है. महाराष्ट्र के पास फाइनेंस सेक्टर की पावर है. इसी पावर ने मुंबई को देश का फाइनेंशियल हब बनाया है. अब मेरा लक्ष्य है महाराष्ट्र की इसी पावर से महाराष्ट्र को दुनिया का बड़ा आर्थिक पावर हाउस बनाने का. मेरा लक्ष्य है मुंबई को दुनिया की फिनटेक कैपिटल बनाने का. मैं चाहता हूं महाराष्ट्र टूरिज्म में भारत में नंबर 1 राज्य बने. यहां छत्रपति शिवाजी महाराज के शौर्य के साक्षी विशाल किले हैं. यहां कोंकण के समुद्री तटों का मनमोहक दृश्य है. यहां सह्याद्री की पहाड़ियां पर सफर का रोमांच है. यहां कॉन्फ्रेंस टूरिज्म और मेडिकल टूरिज्म की अपार संभावनाएं हैं. भारत में विकास की नई गाथा लिखने जा रहा है महाराष्ट्र और हम सभी इसके सहयात्री हैं. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.